नमस्कार शेतकरी मित्रांनो. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात जेव्हा तापमान 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचते, तेव्हा बागेचे सिंचन व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचे असते. संत्री आणि मोसंबीच्या 1 वर्षाच्या झाडाला दररोज 17 लिटर, 5 वर्षांच्या झाडाला 102 लिटर, तर 10 वर्षांवरील झाडांना 235 लिटर पाण्याची गरज असते. लिंबू बागेसाठी हेच प्रमाण 11 ते 108 लिटर इतके ठेवावे. पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी झाडांच्या खोडाभोवती पालापाचोळा किंवा 100 मायक्रॉन प्लास्टिकचे मल्चिंग आवर्जून करा. शक्य असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करा, जेणेकरून प्रत्येक थेंबाचा योग्य वापर होईल आणि अंबिया बहराची फळे सुरक्षित राहतील. बागेला रोगांपासून वाचवण्यासाठी जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासोबतच खोडांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी जमिनीपासून 60 सेमी उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावा. ही पेस्ट बनवण्यासाठी 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुना वेगवेगळा 5 लिटर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी एकत्र मिसळावा. जर झाडांमधून डिंक येत असेल तर तो भाग सूर्य खरवडून त्यावर मेफेनॉक्सम किंवा फॉसेटिलेलची पेस्ट लावा. तसेच फायटोप्थोराच्या नियंत्रणासाठी याच औषधांची 2.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी आणि झाडांच्या मुळापाशी आळवणी करणे फायदेशीर ठरते. पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे फळगळती आणि कीड नियंत्रण. संत्र्यांची फळगळ रोखण्यासाठी 100 लिटर पाण्यात 1.5 ग्रॅम 2,4-D किंवा GA, 100 ग्रॅम कार्बेंडाझिम आणि 1 किलो युरिया मिसळून फवारणी करा. खोड खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्यास छिद्रांमधील कचरा काढून त्यात सिरिंजच्या मदतीने DDVPचे 510 मिली द्रावण सोडा आणि छिद्र कापसाने बंद करा. ज्यांना मृग बहार घ्यायचा आहे त्यांनी जूनच्या तयारीसाठी आतापासूनच झाडांना पाण्याचा ताण द्यायला सुरुवात करावी, जेणेकरून पावसाळ्यात चांगली फुलधारणा होईल. जर तुम्ही नवीन बाग लावण्याचा विचार करत असाल तर 6 बाय 6 मीटर अंतरावर 75 बाय 75 बाय 75 सेंटीमीटर आकाराचे असे खड्डे खोदून ते कडक उन्हात तापू द्यावेत, ज्यामुळे मातीतील कीड आणि रोग नष्ट होतील. शेतकरी मित्रांनो, योग्य वेळी केलेली ही कामे तुमच्या बागेला उन्हापासून वाचवतील आणि उत्पादनात वाढ करतील. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.